वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनल डेली व्लॉग विथ रोहिणी जोशी. आज आहे वेट लॉस जर्नीचा 18वा दिवस आणि माझ्या पिरियड्सचा 3रा दिवस आहे आज. चला तर मग सुरू करूया. मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी घेतलं आहे दालचिनी वॉटर. हे आपल्याला जोपर्यंत आपले पिरियड्स आहेत 5-6 दिवस तोपर्यंत आपल्याला दालचिनी वॉटरच घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 इंच दालचिनी रात्रभर पाण्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. सकाळी उठून त्याला गरम करून गाळून ते प्यायचं आहे आपल्याला. हे आहे आपलं मॉर्निंग ड्रिंक रेडी. चला तर मग करूया आता ब्रेकफास्टमध्ये मी इथे घेतली भाकरी आणि भाजी. तुम्ही तुमच्या घरामध्ये जी भाजी असेल ती घेऊ शकता. आणि आता त्यासोबतच आपल्याला 1 कप चहा नक्कीच घ्यायचं आहे. कुणाकुणाचं आहे की चहा नाही घेतलं तर डोकं दुखतं, कमेंट करून सांगा. लंचमध्ये आपण बनवणार आहोत इथे साबुदाणा टिक्की किंवा साबुदाणा वडा बनवू शकता. त्यासाठी आपल्याला भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे. त्यामध्ये मिरची जिरे टाकून घ्यायचे आहेत. साबुदाणा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाला आहे एकदम. आता त्यामध्ये टाकणार आहेत आपण मीठ. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता मीठ. आता आपण टाकणार आहेत कूट. तुम्हाला कमी जास्त जसं पाहिजे तसं कूट टाकू शकता. मी 3 चमचे इथं टाकले, छोटे चमचे म्हणून 3 चमचे टाकते. आता त्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने. आता आपण त्यामध्ये टाकणार आहेत बटाटे उकडलेले. ते मी 2 उकडलेले बटाटे घेतले छोटे असल्यामुळे. ते आता व्यवस्थित मॅश करून आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता साबुदाण्याचं जे मिक्सचर आहे त्यामध्ये आता इथं आपण आप्पे पात्रामध्ये करणार आहेत. त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता ह्याचे मिश्रण जे आपण तयार केलं होतं त्याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि ते आप्याच्या साच्यांमध्ये ठेवायचे आणि त्याला झाकण लावून 5 ते 10 मिनटं त्याला व्यवस्थित दोन्ही साईडनी वाफवून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इथे किती छान व्यवस्थित भाजून झालेले आहेत हे. आणि तुम्ही एका वेळेस ते 5 ते 6 आप्पे घेऊ शकता आणि त्यासोबत चटणी घेऊ शकता. इथे मी शेंगदाण्याचं कूट आणि थोडं लाल तिखट आणि दह्याची चटणी केलेली आहे. इव्हनिंग टीमध्ये मी इथे घेतलं होतं ब्लॅक कॉफी आणि थोडेसे मूठभर शेंगदाणे. तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी चणेसुद्धा घेऊ शकता. त्यासोबतच आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो फिरायला, तर आम्ही येताना उसाचा रस घेतला होता. डिनरमध्ये मी घेतले होते साबुदाण्याची खिचडी. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा. थँक्यू.